जय जगदंब, नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. अ, लवकरच म्हणजे आता उद्याच्याच म्हणजे उद्याच येणारी ती म्हणजे दत्त जयंती. दत्त जयंतीचा सोहळाही आहे. त्याचबरोबर उद्या म्हणजे आपला व्हिडिओ दत्त जयंतीच्या दिवशीच अपलोड होणार आहे. म्हणजे दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी होत असलेली म्हणजे यल्लम्मा देवीचा कीच सोहळा म्हणजे यल्लम्मा देवीची बांगडी फुटणे. अ, हा देखील दत्त जयंतीच्या दिवशी सोहळा होत असतो. तर ह्याच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता ह्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण देऊ शकत नाहीच म्हणा. त्या दिवशी जगदंबा आपली यल्लम्मा देवी ही पूर्णत्व सती जाते. त्याचबरोबर जगदंबा देवी ही विधवा होत असते. मग ह्या दिवशी बरेचसे जोगती संप्रदायातली म्हणा अथवा जी लोकं जगदंबेची उपासक आहेत, ही त्या दिवशी आपली बांगडी फोडतात आणि जगदंबेच्या सोबत दुःख व्यक्त करत असतात. तर हा देखील सोहळा. आता आपण ह्या टॉपिकवरती काही पूर्ण जास्त बोलणार नाही. दत्त जयंतीवरतीही बोलत नाही. तर आपण काही गोष्टी आपण नवनवीन व्हिडिओसाठीच घेऊन आलेलो आहोत. पहिली गोष्ट म्हणजे बरेच दिवस झालं आपण बाहेर गेलो होतो. म्हणजे बाहेर म्हणजे कोल्हापूर त्याचबरोबर सवंगती, कुकुटनूर हे दर्शन सुद्धा करायला गेलतो. तेव्हा सुद्धा लाईव्ह आलो. लाईव्हवरती बऱ्याचशा लोकांशी बोलणंही केलं. त्याच्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा लाईव्ह आलो होतो. लाईव्हवरती सुद्धा बऱ्याचशा लोकांनी आपले व्हिडिओवरती सपोर्ट केले. बरेचसे लोकांची प्रश्न उत्तरं झाली. त्याचबरोबर ह्याच्या मागून बरेचसे व्हिडिओ झाले. हे आपल्या नवनवीन टोटक्यांवरतीच झाले म्हणजे प्रयोगच झाले. पण त्यातल्या त्यात बरेच दिवसापासून रखडून राहिलेला म्हणजे आपला प्रयोग म्हणजे करणी बाधा. आता बरेच दिवसापासून अनेक लोकांचे फोन येत होते, "ताई तुम्ही बऱ्याचशा उपाययोजना देत आहात, बऱ्याचशा गोष्टी सांगत आहात. पण करणी बाधेवरती तुम्ही बोलणं बंद केलंय का? का करणी बाधेवरती तुम्ही माहिती देणं बंद केलेलं आहे का? आमचे असे प्रॉब्लेम आहेत, आमचे अमुक प्रॉब्लेम, तमुक प्रॉब्लेम आहेत. तुम्ही अगोदर करणी बाधेवरती आम्हाला चांगले उपाययोजना देत होता, पण आता हल्ली 2-4 व्हिडिओ होऊन गेले, पण तुम्ही आम्हाला करणी बाधेवरती मार्गदर्शन केलं नाही किंवा आमच्या करणी बाधेचे काही प्रयोग आहेत किंवा आम्हाला काही त्रास होत आहे, ह्याच्यावरती तुम्ही आम्हाला उपाययोजना दिल्या नाहीत." तर बऱ्याचशा लोकांना माहितीच होतं, की मध्यंतरीचा महिना 2 महिन्याचा काळ जरासा गडबडीत होता. म्हणजे जसं की बाहेरचंही कामं होती, त्याचबरोबर ते गादीवरती येणाऱ्या लोकांची सुद्धा गडबड होती. मी काही बाहेर होते. त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा लवकर मला अपलोडही करता आले नाही. पण आता नेमकं आज थोडंसं निवांत सुद्धा होते आणि त्याचमुळे थोडासा टाईम सुद्धा होता. तर आपण व्हिडिओ तयार करायला घेतला आहे. आता व्हिडिओ तयार करायला घेतला ह्याच्या मागचं सुद्धा कारण असतं. शेवटी मी प्रत्येकदा सांगते, मी कारणास्तव बोलणार नाही किंवा कारण असल्याशिवाय व्हिडिओ तयार करतच नाही. उगाच छोटे-मोठे काही गोष्टी झाल्या, की लगेच त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला दाखवायचा, हे मला पटत नाही. व्हिडिओ करायचा म्हणजे हा व्हिडिओ एखाद्याची समस्याही पूर्ण दिसली पाहिजे. त्याचबरोबर ह्या समस्या माझ्यापर्यंत चालूनही आल्या पाहिजेत आणि समोरच्यांनी सुद्धा मला विचारल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी मी व्हिडिओ जो बनवते, हा पूर्ण मी पाहूनच बनवत असते. जसं की आता उदाहरण मी सवंगती, कोकटनूर, कोल्हापूर हे संपूर्ण दर्शन करून आल्यानंतर मागच्या एक 4 ते 5 दिवसापूर्वी काही लेडीज माझ्याकडे आल्या होत्या. ह्या लेडीज वयस्कर होत्या आणि खूप लांबून आल्या होत्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरूनच होत्या. आता त्यांची परवानगी न घेता मी त्यांचं नाव, गाव त्यांचं काहीच सांगणार नाही. पण ह्या संपूर्ण लांबून आल्या होत्या. येण्यासाठी पूर्ण रात्रभराचा प्रवास केला. एवढ्या लांबून त्या 700-800 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास त्यांनी करून आपल्यापर्यंत पुण्यामध्ये पोहोचल्या. त्याच्यानंतर त्यांचा मुक्काम आपल्या जवळच त्यांनी राहण्यासाठी लॉज घेतला होता. तिथे लॉजवरती राहिल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आपल्या इथे आल्या. त्यांना आपण पर्सनल टाईम दिला होता. कारण की ह्या पूर्णत्व वयस्कर होत्या आणि वृद्ध असून त्यांना चालण्याचा वगैरे परत बसण्या-उठण्याचा परत त्यांना वेळेचा सुद्धा जास्त अभाव होता. त्याच्यामुळे मी त्यांना पर्सनल टाईम देऊनच बोलावलं होतं. शेवटी मी प्रत्येकाला सांगते पर्सनल मी कोणाला घेत नाही. त्याचबरोबर प्रत्येकाला रविवारीच यावं लागतं. पण त्यांची कंडिशनच अशी होती, की त्यांना इथे माझ्या इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बसणं शक्य नव्हतं. त्याचबरोबर आपल्या इथे त्यांना एवढा वेळ थांबू शकत नव्हत्या. त्यांना म्हणजे खाली बसण्याचा, उठण्याचा त्रास होता. एका जागी त्या जास्त वेळ बसू शकत नव्हत्या. त्यांना खुर्चीशिवाय बसता येत नव्हतं आणि जास्त लांबून प्रवासातून आल्यामुळे त्यांनाही मी विचार केला, की यांना पर्सनल टाईम देऊन बोलवून घ्यावा. तर
त्या आपल्या इथे आल्यानंतर त्यांची जी समस्या पाहिली, ती अक्षी पूर्ण करणी बाधेतूनच होती. म्हणजे त्यांना एवढा त्रास होता, की ज्यावेळेस त्या येत होत्या, तेव्हा मला त्या म्हणत होत्या, तुम्ही मला खूप व्यवस्थित टाईम द्या. आमचा खूप मोठा प्रश्न आहे." शेवटी पहा, अनेक लोकांचे प्रश्न असतात. अनेक लोकं इथं प्रश्न घेऊनच येतात. शेवटी कोणी इथे सुखाने येत नाही हे मला माहिती आहे. पण प्रश्न घेऊन येतात, तर मीही म्हटलं ठीक आहे, कॉमन प्रश्न असतील, शरीराचे काही त्रास असतात, घरगुती प्रश्न असतील, मान्य आहे. मीही त्यांना थोडासा वेळ पर्सनल दिलाच होता. पण म्हटलं ठीक आहे, एवढं काही प्रश्न नसतील. ज्यावेळेस ते माझ्या समोर आले, ज्यावेळेस त्यांनी आपल्या वास्तूमध्ये प्रवेश केला, माझ्या दरवाज्यातून आतमध्ये आले, त्यावेळेसच त्यांच्यासोबत अधिक प्रमाणात निगेटिव्ह शक्तींचा वास असल्यासारखा वाटायला लागला. आता मी प्रत्येकदा कोणाचेही व्हिडिओ मी डायरेक्ट घेत नाही किंवा कोणालाही मी व्हिडिओ समोर आणत नाही. मी एकटीच. मी इतरांना व्हिडिओमध्ये घेऊन त्यांच्याशी बोलत नाही. हे मी प्रत्येक वेळेस झालेलं आहे. तर त्यांना मी सांगितलं, "ठीक आहे, की तुमचे प्रश्न मला थोडेसे अधिक संकट सारखे दिसत आहेत." त्या जेव्हा आपल्या घरामध्ये आल्यानंतर मी माझ्या आतमधल्या खोलीमध्ये आवरतच होते. आवरत असताना थोडंसं मला वास्तूमध्ये थोडंसं निगेटिव्ह असल्यासारखं जाणवायला लागलं. त्याचबरोबर अधिक ऊर्जा जराशी वेगळी ऊर्जा वाटली. म्हणजे ताणतणाव असल्यासारखा वास्तूमध्ये वाटायला लागला. मी पटकन बाहेर आले आवरून. त्याच्यानंतर बघितलं तर त्या ताई पूर्णपणे हँडिकॅप अवस्थेत. म्हणजे त्या हँडिकॅप नव्हत्या, पण त्यांची अवस्थाही हँडिकॅप होती. म्हणजे पूर्णत्व त्यांचं शरीर पूर्ण जड पडलेलं होतं आणि त्यांना एका जागी बसता येत नव्हतं. बसल्यानंतर त्यांचे पाय पूर्ण सरळ होत नव्हते. त्याचबरोबर त्यांना बोलताही येत नव्हते. शेवटी ते महाराष्ट्राच्या बाहेरून असल्या कारणाने त्यांची भाषा ही आपल्याशी पूर्णत्व मिळत-जुळत नव्हती. तर त्यांचं बोलणं मला पूर्णत्व समजत नव्हतं. तर त्यांच्यासोबत असलेल्या एक ताई होत्या. त्यांना थोडंफार मराठी आणि थोडंफार इंग्लिश या एवढं थोडंफार येत होतं. तर मग त्यांच्याशी मराठी आणि इंग्लिशमध्ये थोडंफार संवाद साधून त्यांच्या परिस्थिती पूर्ण पाहून घेतल्या. ज्यावेळेस त्यांच्या शरीरावरती हात ठेवला मी, म्हणजे मी डायरेक्टली कोणाच्या शरीरावर हात ठेवत नाही. माझी काही मंत्रोच्चारण करून मी त्यांच्या शरीरावरती हात ठेवला. त्यावेळेस माझ्या हाताला थोडासा जाणवलं, की त्यांच्या शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये त्रास आहे किंवा त्यांना अधिक प्रमाणात त्याचा त्रास होतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं, की माझ्या शोल्डरवरती खूप त्रास होतो. तर शोल्डरवरती त्रास, त्यांच्या पायांना त्रास. त्या स्वतः सांगत होत्या, की माझ्या शरीरावरती कोणीतरी असल्याचा मला भास होत असतो. मला अधिक त्रास होत असतो. त्यावेळेस मग साधनेमधून थोडंसं पाहून वगैरे त्यावेळेस कारण की टाईमही होता. फक्त ह्या 2च लोकांना बोलावलं होतं. मग टाईम होता तर त्यांचा मी अक्षी 2 ते 2.5 तास मी त्यांच्यासोबत काढला. तर पूर्ण त्यांचं पाहिलं, की त्यांना बाहेरच्या शक्तींचा त्यांच्यावरती त्रास होता. त्यांच्या जवळच्याच व्यक्तींनी त्यांच्यावरती करणी बाधेतून त्यांच्यावरती शरीरावरती काही त्रास दिला होता. त्यांच्या शरीरावरती पिशाच्य योनी कार्य केलं होतं. त्याचबरोबर बाहेरच्या काही निगेटिव्ह शक्ती त्यांच्या वास्तूमध्ये सोडण्यात आलेल्या. करणी बाधेतून त्यांच्या पूर्णत्व वास्तूवरती पूर्ण परिणाम झाला होता. त्याचबरोबर करणी बाधेमुळे त्यांचा संसार पूर्ण तुटला होता. त्याचबरोबर त्यांच्या मुलबाळ म्हणजे त्यांची जी काही त्यांना आपत्ती व्हावी हे सुद्धा त्यांना झालं नव्हतं. म्हणजे आता हे मी त्यांचं सांगते म्हणजे का? तर त्याच्यामागचं एक उदाहरण असं आहे, त्यांच्यासारखे अनेक लोकं आहेत, ज्यांना कर्णिबाधेमुळे वास्तुदोषाचे काही परिणाम होत आहेत. वास्तूमध्ये काही आर्थिक परिस्थिती त्यांची खराब होत आहे. कर्णिबाधेमुळे त्यांना काही संकटं येत आहेत. त्याचबरोबर कर्णिबाधेतून त्यांची जसं की त्यांना पुत्रप्राप्ती होत नाहीये अथवा त्यांची मुलं असतील, त्यांच्या मुलांची बुद्धी बांधण्यात आलेली आहे. वास्तुबंधन झालेलं आहे. देवाचं बंधन म्हणजे देवबंधन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरामधली वास्तूमध्ये निगेटिव्ह शक्तीचा प्रवेश झालेला आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम अनेक लोकांना आहेत. जसं की आता मी जसं त्यांचं सांगितलं, तसं त्यांच्यासारखं तुम्हाला सुद्धा बऱ्याचशा लोकांना ह्या कर्दीबाधेचे प्रश्न आहेत. म्हणजे शरीराचे काही विकार असणे, आजारपण अधिक प्रमाणात आजारपण आहे. हे आजारपण सुटत नाही. घरामध्ये सुख शांतता लागत नाही. हे अधिक गोष्टी प्रत्येकाला आहेत. काही व्यक्तींचे तर मला असे फोनही आलेले आहेत, की बाधेमुळे आम्ही अंथरुणामध्ये पडलेलो आहोत. आजारपणातून आम्ही उठत नाहीये. औषध उपचार आमच्या शरीरावरती लागू पडत नाहीये. आम्ही एवढे दवाखाने केले, आम्ही एवढे उपाय केले, पण तेही आम्हाला कोणतेही
फळ देत नाहीये, अथवा आमचे दैवत आमच्या सोबत नाही, म्हणजे आमचे कुलाचार आम्हाला साथ देत नाही, किंवा जाप टाकलेला आहे, जाप टाकणे ह्या देखील पद्धती आमच्यावरती झालेल्या आहेत. असे अनेक गोष्टी इतरांसोबत झालेल्या आहेत. तर त्याच्यावरती आपण संपूर्ण मार्गदर्शन, त्याचबरोबर त्याच्यावरती संपूर्ण उपाय आपण आपल्या गादीवरती करतोच. जसं की आपण रविवारच्या बुकिंग घेतो, त्याच्यावरती बांधणी यंत्र कार्यावरती त्यांचे आपण प्रश्न सोडवतच असतो. पण तुम्ही माझ्यापर्यंत येण्या अगोदर तुम्हालाही काही ना काहीतरी संकट येत असतात. शेवटी बघा, चांगलं कार्य करण्यासाठी वेळ यावी लागत असते आणि ती वेळ लवकरात लवकर येऊन सुद्धा काही देत नाही. तर ह्याच्यासाठीच आपण छोटे मोठे उपाय हे घेऊन आलेलो आहोत, की याच्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित राहावी, तुमच्या शरीराच्या काही गोष्टी व्यवस्थित राहाव्यात, आजारपण कमी व्हावेत, पुत्रप्राप्तीमध्ये तुम्हाला जे काही पुत्रप्राप्ती व्हावी, ह्या अधिक काही गोष्टी आहेत. माझ्याकडे येण्या अगोदर तुम्हाला त्यातून 10 ते 20% अथवा 50% तरी फरक पडावा, याच्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की या व्हिडिओद्वारे तुम्हाला किंवा या गोष्टींमुळे तुम्हाला लगेच चांगला फरक पडेल किंवा 100% तुम्हाला रिझल्ट येईलच, पण यातून 20 ते 25% अथवा 50% तरी तुम्हाला मी रिझल्ट देऊ शकते. आणि इथे आल्यानंतर मग मी माझ्या पद्धतीने 100% नाही तर 101% रिझल्ट देण्याचे मी प्रयत्न करतच असते. चला तर आता आपण पुढे पाहूयात की या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने हँडल करायच्या, त्याचबरोबर याची विधी काय आहे, ही विधी कशी करायची ही पुढे पाहूयात. चला, आता तुम्ही इथे पाहताल तर एक अक्रोड आपण घेतलेला आहे, जायफळ घेतलेले आहे, 3 लिंब आणि जायफळाची पावडर आहे. म्हणजे जायफळ आपण खिसून आणि वाटून घेतलेलं आहे. जसं की मग तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा वाटून घेऊ शकता, जायफळाची पूड लगेच होत असते. त्याचबरोबर भोजपत्र आहे आणि या भोजपत्रावर मी काही मंत्र लिहिलेला आहे. तर ह्याची विधी कशी असणार आहे, ही पूर्ण गोष्ट कशी करायची आणि ह्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला कसं देत आहे ते पूर्ण शिकून घ्यावे. तर आता पहिली गोष्ट म्हणजे जायफळ आपण रोजच्या वापरामध्ये असतं, घरामध्ये जायफळ आपल्या असतं. पुरणाच्या स्वयंपाकाला सुद्धा जायफळ थोडंसं पुरणामध्ये टाकलं जातं. रोजच्या जेवणामध्ये सुद्धा काही लोक जायफळाचा प्रयोग करत असतात. जायफळ जसं की आपण खाण्यामध्ये वापरतो, तसंच आपल्या या काही क्रियांमध्ये सुद्धा वापरण्यात येत असतं. जसं की कोणत्याही क्रिया म्हणताल ते, जसं की कर्णीबाधेची क्रिया म्हणा अथवा काही शरीर उपचाराच्या क्रिया म्हणा, आयुर्वेदिक क्रियेपासून सात्विक पासून अधिक दुसऱ्याही प्रयोग म्हणजे जसं की अघोर क्रियांमध्ये सुद्धा जायफळाचा प्रयोग केला जातो. आता काही शब्द बोलायचे असतात आणि काही बोलायचे नसतात, त्यानुसार तोटक्यातच सांगितलेले बरे. तर जायफळ जे काही आहे हे चांगल्या कामासाठी वापरतात, काही लोक वाईट कामासाठी सुद्धा वापरतात. त्याचबरोबर आपण वाईट काम न बघता आपण एखाद्यावरच्या वास्तू, शरीर अथवा संपत्ती अथवा धन दौलतेवरती काही प्रयोग झाले असतील, करणे बाधेपासून कोणताही प्रयोग असो, मग तुमच्या वास्तू दोषातले असतो अथवा कर्णीबाधेचे असो अथवा तुमच्या घरामधले निगेटिव्ह शक्तीचा असो अथवा शरीराचे आजारपणातला असो अथवा तुमच्या नजर दोषातला असो अथवा शत्रुपीडेचा असो अथवा तुमच्या वास्तुबंधनातला असो, बुद्धिबंधनातला असो अथवा तुमच्या जे काही विवाह असेल विवाह बंधनातला असो, देवबंधनातला असो, मग ह्या कोणत्याही बंधनासाठी किंवा कोणत्याही प्रयोग मोडून काढण्यासाठी आपण हा छोटासा प्रयोग इथे घेतलेला आहे. आता जसं की तुम्ही इथे पाहताल तर ही मी घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या ह्याची पावडर. मग या पावडर मध्ये तुम्हाला काय करायचंय, जसं की राईचं तेल मिळतं आपल्याला, राईचं तेल आपल्याला बाजारामध्ये भेटतं. एक छोटीशी बॉटल तुम्ही घेऊ शकता. राईचं तेल थोडंसं घ्यावं. त्याचबरोबर गुलाल किंवा हळद, जसं की आता तुमच्याकडे गुलाल तुम्ही कोणता वापरता त्याच्यावरती डिपेंड आहे. मी लास्ट टाइम सुद्धा सांगितलं, अशा पद्धतीचा गुलाल आणि हळद ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये एकत्रित मिक्स करून राईचं तेल एकत्रित करून घ्यावं आणि त्याची पूर्ण पेस्ट करून घ्यावी. आता मी इथं पेस्ट वगैरे करून घेतलेली नाहीये, पण मी सांगते त्याप्रमाणे फक्त करून घेऊ शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये राईचं तेल, गुलाल आणि हळद हे एकत्र करून ह्याची पूर्णपणे पेस्ट करून घ्यावी. पेस्ट करून झाल्यानंतर भोजपत्र, आता भोजपत्र प्रत्येकाला माहिती आहे. भोजपत्र तुमच्या जवळपास दुकान असेल म्हणजे पूजा सामग्रीचं दुकान असतं, तिथे तुम्हाला भोजपत्र सहज उपलब्ध भेटेल. एक 20 ते 25 रुपयापर्यंत भोजपत्र तुम्हाला भेटतं.
एवढ्या प्रकारचं छोटस असलं, एक हाता एवढं असलं तरी देखील चालेल. भोजपत्र घ्यावे आणि भोजपत्रावरती जी तुम्ही पेस्ट केलेली आहे ह्या पेस्टने तुम्हाला ओम हुम हम कुरु कुरु स्वाहा, जसं की आता पुढे पाहताल मी अशा पद्धतीने लिहून दिलेलं आहे, ओम हुम हम कुरु कुरु स्वाहा. अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. मग हे लिहून घेतल्यानंतर ज्यांच्या वास्तूमध्ये काही बंधन आहेत, वास्तुबंधन आहे, ज्यांना वास्तूमध्ये काही त्रास आहे, अशा लोकांनी हे भोजपत्र तुमच्या वास्तूच्या बाहेरल्या बाजूस तुम्ही ह्याची पुडी करून बांधून ठेवू शकता, अथवा त्याच्यामध्ये एक ठेवून ह्याची एक पुडी बांधून तुम्ही वास्तूच्या बाहेरल्या बाजूस तुम्ही कवाळ बांधत असताल, कवाळ बांधत असताल, नारळ बांधत असताल, बांधणी बांधत असताल, लिंबू बांधत असताल, त्याच्यामध्ये सुद्धा हे बांधून तुम्ही दाराच्या बाहेर ठेवू शकता. मग हा प्रयोग कधी करू शकता? पौर्णिमा, आता येणारी आपली पौर्णिमा, पौर्णिमेच्या दिवसापासून पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार, शुक्रवार, शनिवार या दिवसामध्ये तुम्ही हे प्रयोग करू शकता. मग जसं की तुम्ही हे वास्तूच्या बाहेर बांधूही शकता. त्याचप्रमाणे जर एखाद्याच्या शरीराचे काही आजार असतील, शरीराचे आजार दूर होत नसतील, कर्णीबाधेच्या बाधेमुळे शरीराला काही त्रास होत असेल किंवा आजार पण दूर होत नसेल, तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हे भोजपत्र पुडी बांधून एक अक्रोड आणि 3 लिंब घेऊन हे तुम्ही पूर्णत्व त्याच्या शरीरावरून उतरवून तुम्ही आगीमध्ये टाकू शकता. आता जसं की ज्याच्या घरामध्ये चूल असेल त्यांनी चुलीमध्ये जाळून टाकलं तरी देखील चालेल, अथवा चूल नसेल तर थोड्याशा संविदा गड्डी किंवा थोडीफार लाकडं घेऊन त्याच्यामध्ये जाळलं तरी चालेल, अथवा मग डायरेक्टली गॅसवरती ठेवलं तरी चालेल. म्हणजे हे आजारपणासाठी झालं. त्याचबरोबर आपले देवबंधन असतात, म्हणजे आपले देव बांधलेले असतात, देवबंधनातून मुक्त करायचे असतील तर हे जे काही अक्रोड आहे अशा प्रकारे तुम्ही 5 अक्रोड घेऊन ह्या 5 अक्रोडाला तुम्ही ही जी काही पेस्ट बनवलेली असेल ही पेस्ट तुम्ही वरती लावून घ्यावी आणि आपल्या देवावरून म्हणजे आपल्या जगदंबेच्या गादीवरून आणि देवाऱ्यावरून हे 5 अक्रोड 11 वेळा उतरून घ्यावेत. आणि हे 11 वेळा उतरून घेतल्यानंतर हे पूर्णपणे तुम्ही अग्नीवरती टाकू शकता, म्हणजे गॅसवरती अथवा तुमच्या चुलीमध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अधिक प्रमाणात पैशा पाण्याची तंगी चालू आहे, कर्णीबाधेमुळे तुमची आर्थिक स्थिती खराब केलेली आहे, अथवा कर्णीबाधेमुळे तुमची पूर्णत्व लक्ष्मी बंधन केलेलं असेल, तर ह्याच्यासाठीही अशाच पद्धतीचा प्रयोग 2 अक्रोड घ्यावेत आणि 1 अक्रोड घ्यावा आणि 2 जायफळ घ्यावेत. हे पूर्णपणे तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यावेत आणि हे लाल कपड्यामध्ये बांधून घेतल्यानंतर तुमच्या वास्तूला किंवा वास्तूच्या दाराला किंवा तुमच्या कपाटामध्ये याची पुडी तुम्ही ठेवू शकता. मगापासून असं झालं अक्रोड आणि जायफळ मध्ये थोडस मिस्टेक होत होती बोलण्यामध्ये, तर मी जायफळाच्या जागी अक्रोड बोलत होते, तर हे तुम्ही लक्षात घ्यावे. त्याचबरोबर लक्ष्मी बंधनाचा जसा प्रयोग झाला त्याचबरोबर मुलांची बुद्धी बंधन केल्या जाते. आपल्या मुलं शिक्षणामध्ये खूप चांगली असतात, त्याचबरोबर त्यांचं शिक्षण खूप चांगलं चालू असतं, पण असं होतं काही लोकांना ते आवडत नाही किंवा आपली मुलं शिकतायत किंवा त्यांची प्रगती आवडत नाही, त्यांची जर बुद्धिबंधन झाले असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या अक्रोडाचा प्रयोग आहे, जायफळाचा प्रयोग आहे. हे 1 जायफळ तुम्ही मुलांच्या रोजच्या पुस्तक वगैरे तिथे ठेवत असतील त्यांच्या बॅग मध्ये तुम्ही हे जायफळ 1 ठेवू शकता, अथवा अभ्यास करताना त्यांच्या बाजूला 1 जायफळ ठेवू शकता आणि त्यांचा अभ्यास झाल्यानंतर उचलून परत एकदा तुम्ही त्यांची बॅग असेल त्याच्यामध्ये ठेवून द्यावे. म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा चांगली चालना येऊ शकते, अभ्यास सुद्धा करताना ते व्यवस्थित मन लावून आणि चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्याचबरोबर बुद्धिबंधनातून सुद्धा त्यांची मुक्तता होऊ शकते. त्याचबरोबर हे सर्व प्रयोग झाले. एखाद्या व्यक्ती अधिक प्रमाणामध्ये बाहेरच्या शक्तीचा त्याच्यावरती प्रभाव आहे, म्हणजे बाहेरच्या शक्तीने ग्रासलेला आहे,
त्याच्यावरती करणी बाधेतून त्याच्या शरीरावरती बाहेरची निगेटिव्ह शक्ती त्याच्या शरीरावरती सोडलेली आहे, अथवा त्याचं शरीर पूर्णपणे बंधन केलेलं आहे. शरीर बंधन, त्याचबरोबर बुद्धी बंधन आणि त्याचबरोबर त्याचं मानसिक स्थिती पूर्ण बिघडवण्यात आली असेल, त्याच्यासाठी सुद्धा हा छोटासा प्रयोग त्याच्यावरती 50% तरी त्याला इलाज देऊ शकतो, याची मी पूर्णत्व खात्री देते. मी असं म्हणत नाही की मी जे सांगते ह्यातून मी तुम्हाला 100%च देऊ शकते. माझ्या गादीवरती आल्यानंतर मी तर स्वतः सांगत असते मी 100% देते, पण माझ्या व्हिडिओद्वारे मी 50% तरी त्या व्यक्तीला पूर्णत्व बरं करू शकते. 50% तरी करू शकते. इथे आल्यानंतर मी पूर्ण 101%ची गॅरंटी देते. पण तुम्हाला व्हिडिओद्वारे मी 50%ची तरी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. मग अशाच पद्धतीने शरीर बंधन झालं असेल, त्या व्यक्तीला पूर्ण बेड रेस्ट म्हणजे पूर्ण अंथरुणात टाकलेलं असेल, किंवा शरीराची त्याची पूर्णत्व बाजू कमकुवत केलेली असेल, त्याला पूर्णत्व त्या व्यक्तीला आजारपणातून उठूनच दिल्या जात नसेल, अशा व्यक्तींना सुद्धा ह्या अक्रोड आणि जायफळातून मी पूर्णत्व फरक देऊ शकते. मग आता कशा पद्धतीने, जसं की हे अक्रोड जायफळ आहेत, बऱ्याचदा अक्रोड आणि जायफळ ह्याच्यामध्ये मिस्टेक होऊन माझ्या तोंडातून जायफळाला अक्रोड हा शब्द येतोय, तर माफ करावी. 6 जायफळ तुम्ही घ्यावेत. अशा पद्धतीने 6 जायफळ घ्यावेत. 6 जायफळ, 1 लिंबू हा पूर्णपणे त्यांच्या शरीरावरून 21 वेळा उतरवावा. हा 21 वेळा उतरवल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. वाहतं पाणी जिथे असेल तिथे सोडून देऊ शकता. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून रविवार करू शकता अथवा शनिवार करू शकता. शनिवार झाला, त्याचबरोबर मंगळवार झाला, रविवार झाला, या दिवसांमध्ये करू शकता. जसं आज तुम्ही रविवारी केला की मंगळवारी करू शकता, परत मंगळवारी केला की शुक्रवारी करू शकता, परत शुक्रवारी नाही जमल्यास मग शनिवारी करू शकता, परत रविवारी करू शकता. म्हणजे निदान हा प्रयोग त्या व्यक्तीवरून तुम्ही 5 ते 6 वेळा जरी पूर्णत्व केलात, म्हणजे आठवड्यातून 3 ते 4 वेळा झालं, म्हणजे 2 आठवड्यामध्ये तरी त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला सुधारणा दिसण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर असेही प्रयोग झाले, त्याचबरोबर असेही प्रयोग आहेत की एखाद्या व्यक्तीला पूर्णत्व संतान प्राप्तीपासून वंचित ठेवण्यात येतं. म्हणजे नवरा बायकोंना लग्न झालं त्याच्यानंतर त्यांना पुत्र प्राप्ती होऊन दिल्या जात नाही, त्यांचं वंश वाढून देत नाही, तर अशा लोकांना सुद्धा आपण अक्रोडावरती प्रयोग आहे. जसं की करणी बाधेद्वारे सुद्धा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की बाबा ह्यांची पुत्र प्राप्ती झाली, यांची वंश वाढला की आपल्याला तिथे काहीतरी त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला तिथे काही भेटू शकणार नाही. आता हे जमीन जुमल्याच्या प्रकरणामध्ये अधिकदा चालतच असतं. तर पुत्र प्राप्ती होऊन दिल्या जात नाही, त्यांचा वंश वाढत नाही, गर्भधारणा होऊन देत नाही, गर्भ त्यांचा कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कारणास्तव पडतो. अशा व्यक्तींना सुद्धा आपण ह्याच्यावरती प्रयोग आहे, अक्रोडावरती प्रयोग आहे. तर अक्रोड जे काही तुम्ही घेतलेलं आहे, हे अक्रोड आता मी इथे दाखवण्यासाठी एकच अक्रोड घेतलेला आहे. असे 3 अक्रोड घ्यावेत. हे 3 अक्रोड लाल कपड्यामध्ये, लाल वस्त्र म्हणजे लाल ब्लाउज पीस मध्ये 3 अक्रोड घ्यावेत. त्याच्यामध्ये अख्खी मुठभर तांदूळ घ्यावेत. मुठभर अख्खे तांदूळ घ्यावेत. एक नारळ घ्यावा आणि त्याची पूर्णत्व बांधणी टाईप म्हणजे बांधून घ्यावं त्याला. आणि हे बांधलेली तुम्ही ही पोटली आहे, ही तुमच्या निवासस्थानामध्ये जिथे तुम्ही रोज झोपता, ज्या जागेमध्ये उठता बसता, म्हणजे जी लेडीज तिला पुत्रप्राप्ती होत नाही, ती ज्या जागेवरती झोपते, उठते, बसते, अधिक प्रमाणामध्ये त्या जागेवरती तिचं उठणं बसणं असतं, तिथे तिच्या वरल्या बाजूमध्ये वरती तुम्ही ती बांधून ठेवू शकता. ह्याच्यामुळे पुत्रप्राप्तीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. पुत्रप्राप्ती निश्चित प्रमाणात 50% तुम्हाला त्यातून मार्गदर्शन होऊ शकतं. अशा पद्धतीने आपण हे छोटे मोठे व्हिडिओ गोष्टी पाहिल्या. व्हिडिओद्वारे मी तुम्हाला करणी बाधेचे काही प्रकार सुद्धा समजावून सांगितले. करणी बाधेचा मी छोटासा उपाय सुद्धा दिलेला आहे. पण अधिक प्रमाणामध्ये जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा काही त्रास असेल तर तुम्ही आपल्या गादीला भेट देऊ शकता. गादीवरती येण्यासाठी तुम्हाला रविवारची बुकिंग घ्यावी लागते. रविवारच्या बुकिंगसाठी तुम्हाला 93 22 16 16 99
9322161699 या नंबरवरती कॉल करावा लागतो. कॉल करून तुमची बुकिंग नोंदवावी लागते. रविवारची जर तुम्हाला बुकिंग घ्यायची असेल तर 2 दिवस आधी कॉल करावा लागतो. कॉल करून तुम्हाला बुकिंग नोंद करावी लागते. बुकिंग नोंद केल्यानंतर तुम्ही रविवारी तुम्हाला बोलवलं जातं. आपल्या इथली दक्षिणा 1500 रुपये आहे. ही तुम्हाला संपूर्ण 1500 रुपये दक्षिणा, त्याचबरोबर इथला येण्याचा टायमिंग, इथली वेळ, इथे होणाऱ्या विधी याची संपूर्ण तुम्हाला माहिती दिल्या जाते. त्यानंतर तुमची बुकिंगची नोंद केल्या जाते आणि तुम्ही गादीवरती येऊ शकता. त्याचबरोबर आता जसं की व्हिडिओ बनवण्याच्या आधी एक अर्ध्या तास आधी मला एक मुंबईवरून सुद्धा कॉल आला होता. व्हिडिओ पाहता, आता व्हिडिओच्या खाली माझा नंबर सुद्धा मी देतच असते, पण तुक्रट पद्धतीने आणि मूर्ख लोकांनी कॉल करू नका. म्हणजे स्पष्ट सांगते, जे निर्लज्ज आहेत, ज्यांना बोललेल्याची लाज नाही किंवा ज्यांना अक्कल शून्य लोक आहेत, यांनी कॉल करू नका. कारण की कॉल करता जे माझे शिष्यवर्ग आहेत, जे फोन उचलतात, हे सुद्धा इथे माझ्याकडे काम करतात आणि ते सुद्धा माणसं आहेत. त्यांना सुद्धा माणसं आहेत. त्यांना आपण जरी पेमेंट देत असलो तरी ते माझे नोकर नाही, तर माझ्याकडे ते सेवा करत असतात. तुमचे फोन उचलत असतात, तुम्हाला योग्य ती मार्गदर्शन करत असतात, तुमच्या इथल्या येण्याची तुम्हाला डेट वार, त्याचबरोबर इथे येण्याची माहिती सांगत असतात. तर तुम्ही त्यांना फोन करता आणि त्यांना सरळपणे बोलता. म्हणजे मी सर्वांचंच बोलत नाहीये. जे आता उदय म्हणून कोणतरी दादा होते, मुंबईचे अंधेरीचे होते, त्यांचं नाव उदय आहे, उदय म्हणून काहीतरी आहे. त्यांनी कॉल केला होता. अक्षरशः मूर्ख पद्धतीने फोन उचलणाऱ्या शिष्याला डायरेक्टली बोलले की तुम्ही तनुताईंच्या पाया पसले शिष्य आहात का? पाया पसले हा शब्द त्यांचा चुकीचा होता. त्याचबरोबर तुमचं मठ आहे का मंदिर आहे? तुम्ही जिथून जे काही गोष्टी आणता ते कुठून आणता? मग तुम्ही कुठल्या बेसवरती आणता? मग तुम्ही कोण आहात? मग तुम्ही एवढी दक्षिणा का घेता? बाबा, तुला परवडत नसेल तर तू येऊ नकोस ना. मी तुला तुझ्या घरी आले नव्हते, अक्षता घेऊन सांगायला आले नव्हते, किंवा तुझ्या घरी पत्रिका दिली नव्हती की बाबा तू मला फोन कर किंवा तू माझ्याकडे ये म्हणून. त्याचबरोबर तू माझ्या शिष्यांना मूर्ख बोलण्याचा, त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या पाया पसले आहात का डोक्या पसले आहात विचारण्याचा संबंधच काय बाबा? तू कोण? मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही, तू माझ्या शिष्यांना ओळखत नाही, माझ्या फोन उचलणाऱ्या लोकांना ओळखत नाही. तू त्यांना डायरेक्टली त्यांची लायकी का दाखवतोस? आज तुझी लायकी काय आहे ते बघ, त्याच्यानंतर तू इतरांना बोल. कारण की बघा, मी एवढा वेळ झालं व्हिडिओ बनवत होते, पण व्हिडिओ बनवता बनवता तो मगाचा किस्सा आठवला, तो विषय आठवला, म्हणून मी सांगितलं. जसं की ही मार्गदर्शन देता देता पूर्ण बुकिंगची माहिती सांगता सांगता ती गोष्ट सुद्धा माझ्या डोक्यात आली, म्हणून मी पटकन सांगितलं. मग अशा लोकांनी फोन करू नका, जेणेकरून ते टाइमपास करण्यासाठी कॉल करताय. तुम्ही टाइमपास करू नका. आणि त्याचबरोबर फोन करून आम्हाला तनुताईंशीच बोलायचं आहे, आम्ही तनुताईंशीच बोलू, तुमच्याशी बोलणार नाही, असं देखील करू नका. कारण की जे फोन उचलणारी लोक आहेत, ते तुमचा फोन उचलल्यानंतर ते पहिले तुम्हाला हॅलो जय जगदंब बोलतात. त्याच्यानंतर तुमचा काय प्रश्न आहे हे विचारतात. त्यांना प्रश्न तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण की असं होतं की त्यांना ते तुम्हाला प्रश्न विचारतात, मान्य आहे, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. पण असं होतं, तुमचे प्रश्न लग्न जुळत नाहीत, मुलांचे लग्न जुळत नाही असे असतील, तर असं होतं की तो व्यक्ती येऊ शकत नसेल तर त्या व्यक्तीचा फोटो आणा, आपण असं सांगत असतो. मग तुम्हाला जर हेच गोष्टी जर आपण त्यांनी सांगितल्याच नाही तर तुम्हाला कसं कळणार की फोटो आणायचा होता? जन्मकुंडली आणा सांगत असतो. अथवा तुमच्या आजूबाजूचा काय प्रॉब्लेम असेल तिथले काही फोटो आणा, तिथली काही गोष्ट आणा, हे सांगितलं जात असतं. मग याच्यासाठी ते तुम्हाला विचारत असतात की तुमचा काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांनाही तुम्ही योग्य उत्तर द्यावं आणि त्यांना सुद्धा व्यवस्थित सहकार्य करावं, त्यांच्याशी व्यवस्थित बोला. ते तुम्हाला काही जास्त प्रश्न विचारले नाही, मोजके 1 किंवा 2 प्रश्न विचारतील. आणि इथे आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली मला भेटतच असता, माझ्याशी बोलतच असता आणि मी तुमच्याशी बोलतच असते. म्हणून त्यांच्याशी हट्ट सुद्धा करू नका की आम्ही तनुताईंशीच बोलू, आम्ही तनुताईंलाच सांगू, आम्ही तनुताईंकडून बुकिंग घेऊ. इथे आल्यानंतर मीच बोलत असते, मीच तुमच्या समोर बसत असते, ते लोक बसत पण नाही. पण जे जेवढ्या वेळ तुमच्याशी बोलतायत तर त्यांच्याशी गोड सुद्धा बोलावी ही मी विनंती करते. अशा पद्धतीने सर्वांनी आपले व्हिडिओ पाहत राहा. त्याचबरोबर तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमेंटद्वारे सांगत जावा.
या कमेंटद्वारे आपण त्याच्यावरती नवनवीन व्हिडिओ तयार करून त्याच्यावरती योग्य माहिती सुद्धा देत राहू. त्याचबरोबर असंही असतं, तुम्ही इथे येण्या अगोदर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील ते सुद्धा तुम्ही फोन करून फोन उचलणारे जे दादा आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. त्याचबरोबर लाईक सुद्धा करा, सबस्क्राईब सुद्धा करा. त्याचबरोबर तुम्ही जगदंबेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा कोणत्याही देवस्थानावरती गेल्यानंतर जसं मंदिराची घंटा वाजवता त्याच पद्धतीने माझ्या चॅनेलची सुद्धा घंटा वाजवा, म्हणजे जेणेकरून तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहता ते माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. त्याचबरोबर तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी लाख मोलाचा सुद्धा असू शकतो. अशा प्रकारे सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अधिक प्रमाणात तुमच्या काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे कळवत सुद्धा राहा. अशा पद्धतीने सर्वांनी व्हिडिओला सहकार्य करा आणि जगदंबेचा पूर्णत्व आशीर्वाद आणि जगदंबेची पूर्ण शक्ती तुमच्यावरती आणि तुमच्या वास्तूवरती राहो हीच मी जगदंबे चरणी प्रार्थना करते. जय जगदंब, नमो आदेश.